नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। धारातीर्थ मोहिमेला नरवीर भूमी उमरठ येथून सुरुवात। संभाजी भिडे गुरुजींचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत। संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ते 11 जानेवारीपर्यंत उमरठ ते किल्ले रायगड किंजळोली येथील मुरारबाजी देशपांडे यांच्या गावापर्यंत गडकोट मोहिमेसाठी हजारो धारकरी या मोहिमेत सहभागी झाले आहेत व संभाजी भिडे गुरुजींचे पोलादपूर नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी स्वागताचे बॅनरही लावण्यात आले होते। हिंदवी स्वराज्याचे व्रत अजन्म आचरण करण्याची शपथेसह गडाचे महत्त्व लक्षात घेता छत्रपतींचा ज्वलंत इतिहासाची साक्ष ठेवत गडाची देखभाल प्रत्येकाने करणे गरजेचे आहे असे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे। सदरची मोहीम गेली अनेक वर्ष सुरू असून सुमारे 50,000च्या आसपास धारकरी या मोहिमेत सामील होत असतात। त्याच धर्तीवर पोलादपूरच्या ऐतिहासिक उमरठ येथे धारकरी यांची व्यवस्था करण्यात आली होती। समाधीस्थळी लाईटीचे पोळ उभारण्यात आले होते तर ठिकठिकाणी पाण्यासाठी तात्पुरते नळ बसवण्यात आले होते। शुक्रवारी दुपारी या मोहिमेसाठी संभाजी भिडे गुरुजींचे आगमन झाले असता वाकण ग्रामपंचायतीमध्ये संभाजी भिडे गुरुजी यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले। यावेळी वाकण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी त्रिशिला गंभीरे मॅडम व ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते। उमरठपर्यंत जाणाऱ्या मार्गावर स्वागत करण्यात येत होते। उमरठ गावात सुद्धा मोठ्या जल्लोषात स्वागत करत महिला वर्गाने संभाजी भिडे गुरुजींना आरती ओवाळून त्यांचे स्वागत केले। हजारो धारकरी उमरठकडे कूच करीत होते। त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध केल्या होत्या। राज्यातील तसेच बेळगावमधील हजारे धारकरी दाखल होत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार करत होते। त्यांच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। मोठा पोलीस बंदोबस्त व शिस्तीत मार्गक्रमण करणारे धारकरी फक्त या परिसरात दिसून येत होते। शासनाचे विविध अधिकारी कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पोलादपूर। पाप सरगेल पावन केला कृष्णीचा गड, पावन केला कृष्णीचा गड। लाविली गुलामीची ही वाट, लाविली गुलामीची ही वाट। मराठी शाहींचा मांडला ठाट जी, जी मराठी शाहींचा मांडला ठाट।